श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. श्री नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पटणे, तेची स्वामी यती वर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येत असे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टिती. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवोनी दोघे वरी, तिसरे वरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोच. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलात कोठून? स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागूनी, आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन, नाना तीर्थो हिंडून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथुनी स्वइच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडुनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या निघाले जाहले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासूनी ऐकून या ऐशी वाणी, उभयंताचा संतोषिले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठूनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती, कोणी काही आणूनी देती, तेनी महाराज भक्षिती, क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठूनी, वेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती, कोणीही आज्ञाने नेणती, ब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणूनी अंतरखुण स्वामीसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अन्य जन वेडा म्हणून लेखिती. दर्शन येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी, अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भववयाचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, अनंत भक्त परिसोत,
तृतीयोऽध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृतय. तृतीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थांची आरती. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी. जगतुरासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी. म्हणून या शरण आलो तुमच्या चरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर. शेषाधिक शिंडले न लगे त्या पार. जेथे जडमुंड कसा करू मी विस्तार. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. देवाधिदेवा तू स्वामी राया. निर्जन मुनिजन घ्याती भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपली ही काया. शरणागती तारी तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. अघटित लीला रुनी जडमुंड उद्धरिले. कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठे मज हे अनुभवले. तुझ्या सुतान लगे चरणावे गळे. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.